क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. क्षण भंगुर नाही भरवसा, क्षण भंगुर नाही भरवसा. वा वा वा, एकदा टाळी वाजवा ना कडे यांची. विढाला विढाला ज्ञानदेव आहे, ज्ञानदेव आहे. चिंता बिंता करायची नाही. मी बोलायचं, तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन. एज्युकेटेड लोक नीट ऐका. विशेषतः 7वा वेतन आहे. सर्व्हिस आले शिक्षक लोक, प्राध्यापक लोक, प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि पटापटा बोलत जायचं. या जगात देव आहे का? हा लहान आईला नाही. बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला जर नाही तर नाही का? आता याच्यात 2 प्रभाव आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, याचा अर्थ त्या मंडळींकडे अहंकार नाही. पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे, पदाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, त्या मंडळींना हा देव मान्य नाही. मी आता 4 प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना. सगळ्या तुम्ही जर मी म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा, तर तुम्हाला आमच्या टोळीत यावं लागल. हा, आणि नाही म्हणले तर आम्ही जेवढे माळ करीत नाही यांना माझ्या सगट माळा काढायला लावणार. सरपंच साहेब सगट तुमची आहे का माळ? नाही, आता या सप्त्यात होऊन जाईल. चला ठरवा मान्य, देव आहे किंवा नाही. आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पेशी आहे, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहेत, छावणी सम्राट आहेत, अनेक प्रकारचे सम्राट आहेत, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? माय का उत्तर? हाला हा म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव. म्हणजे देव आहे. पोरांनो देव अजून जोर आहे. देव देव एखादा म्हणेल हे पटलं नाही. दुसरा प्रश्न, MSc बॉटनी, BSc बॉटनी, सोलॉजी जर कोणी असे शिक्षक प्राध्यापक तर त्यांना प्रश्न आहे. झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या त्या मुळ्या आहे, वरती आलं ते खोड आहे, खोडात आल्या फांद्या आहे, फांद्यावाली पानं आहे, पानावाली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निधारपुंज, दलपुंज, पुमांग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव. म्हणजे देव 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 एखादा म्हणेल हेही पटलं नाही. तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलं कुडून? किती दिवस शाळे जाय पळ. अहो शाळा काढणारालाच कळलं नाही तर तुला काय वांग कळत? अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्या? तर देवाची करणी. नारळात पाणी एखादा म्हणेल हेही पटलं नाही. चौथा प्रश्न, हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दाशावर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईक त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही, आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. म्हणजे देव आहे. आणि इथून पुढे अजून एखादा बिनडोक डोक्याचा म्हणेल हेही पटलं नाही. शेवटचा प्रश्न, उद्या बाळ जन्माला येणार आहे, आजच त्याच्या स्तनात दूध तयार आहे, आजच. मग एखादा बिनडोक मेंदूचा म्हणेल घडवू शकतो.
नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमवट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या म्हणा 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 हा बापाला पेलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही ना? वाद्य आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे सगळे कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. हे बाळा दुधा कोणी केली बाळा दुधाची एखादा म्हणेल मी 11वीला आहे, 11वीला आणि 12वीला खातो कोण? आणि तुला काय कळतंय 11वीला? आता शिक 11वीला गेला टोन घे तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. चला देव हाय. महिला मंडळ गुरुवार संपले बरं. काय वागण्या बिगण्यात फरक नाही बरं. किती गुरुवारापैकी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडल्या नाही? मग काय झकमाराय गुरुवार केले का? अहो पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जावला खाय पेत त्याचा. पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गड भारी, शंकर बोलतो लिंबू पी. 4 गुरुवार करती सासर पैशी मारिती. काय बेल त्याचं काय करायची गरज नाही. ओव्यांप्रमाणे आपण पहाटपर्यंत आला. तिसऱ्या त्यातले टाळकरी मंडळी, महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न बजावे आणि तुम्ही तीर्थाशी ना जावे. तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलं झेंडायचं नाही. काशी जातो कशाला? आणि काशी बिशीला जाणारी अडपट ध्यानात ठेवा. काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असं नेहमी. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, म्हणजे तर मारावं लागत आहे. हे बावळट काय शिंगा देत मी 10 वेळेस घातली कानपाट फोडी. काशी तुला जायलाच कुणी सांगितलं होतं काशीला? पैसे घालवले, चिकून आलं तर गाय दूध आलं कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. घालता का तिकडे? मग तुम्ही म्हणाल महाराज काशीवर एवढं वाईट कोण बोलला? ओय आपल्याकडं मोक्ष देऊन उदार काशी होई करी परिवे चावी लागी शरीर ती हे गावी. अहो तुम्ही देवांतरांना भाजावी, तुम्ही देवाला जायचं नाही. अहो 9,000चा बोकड कापला देवाला, 9,000चा बोकड आणि देवाला वाहिल्या नख्या. खूर हे लोक नख्या का वाता माहितीये? ते शिजत नाही. त्या शिजल्या ना देव वाजवत नाही आला. काय जाऊ मला सांगा, कोणती बाई सहज म्हणते? सहज आमच्या पापेच बाप मेला लय भाळा महादेवी, सहज म्हणते ती. त्याने एवढं काही समजत नाही. एखाद्या मजुराच्या यशमध्ये 200 रुपयाचा घोळ झाला का ती मजुराला काय म्हणते? त्यांच्या भरोसा ठेवू नका, ती एकदम भोळे. आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेवी, पण ह्या टोळीतला एखादा असा म्हणला का कमाय पाप्याची आई भोळी महादेवी. अरे तो म्हणतो कोणलाही सांग, पाप्याची आई सांगू कोण? श्री हे ती माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 आणखी नाटक करते. 3 वर्षात 3 नाटकं करते. 3 वर्षात 3 वाक्य बोलती. ऐका पहिलं वर्षच वाक्य, आठवा तुमचं नवीन वर्ष. पहिलं वर्ष. आहो
अहो संपलं पहिलं वर्ष, दुसरं वर्ष ऐकलं का, तिसरं वर्ष कान फुटले का, चौथ्या वर्षी तो म्हणतो दिंडीचं प्रस्थान का वाय आला आमच्या लोकांनी, सुटका नाही, सुटका नाही. अभोगातले 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा आज गायकवाड गुंजन मंडपवाले माहिती महिला पुरुष बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, सासूल उपाशी मारणार बाया, कॉलेजच्या पोरी पळून जाणार पोरी, बापलीचं दाखवणारे पोरी, बेवडे बिवडे झुगारी बिगारी, उद्या म्हणानं कोण मा नाव नाही घेतलं, कीर्तन मा नाव नाही घेतलं. आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज एवढा मोठा सोहळा आपले सर्व तरुण मंडळी करताय. पुन्हा एकदा आपल्या सर्व तरुणांचं टाळी वाजून स्वागत करायचं. हा, आणि एक वाक्य समका महाराज, हे सप्ते बिप्ते होत्यात ना, हे सगळे तरुणांमुळेच होत्यात. तुमचं काय मत आहे? कमिट्या फिमिट्या काय करते नाही, कमिट्या फक्त माईकवर, बुंदी नाही, अरे बकेट उचल जा नाही महाराज, ही सगळी तरुण शक्ती. तुमचं काय मत आहे? तुम्ही आजारी, तुमच्याकडे बोलत नाही का? सगळं मंडळींना मनापासून धन्यवाद देतो. आणि तसे ज्यांनी कॉल केला असे आमचे दिगंबर भाऊ आहेत, त्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. गोड सुंदर असं या ठिकाणी आपला एवढा मोठा सोहळा या ठिकाणी चालू आहे आणि आज शेवटचा दिवस आहे. ते सगळे गायक वादक मंडपवाले माय सिटीवाले सगळ्या मंडळींना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत फक्त 2च गोष्टी झाल्या, ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे आणि चिंता करायची. आता आमचं ज्ञानेश्वर भाऊ आहेत, सरपंच साहेब आहेत आणि आमचे सुरेश भाऊ अध्यक्ष. आता या दोघांनी आपलं कीर्तन ठुलं मानल्यावर त्यांना 100 वर्ष भेव नाही. नाही, माझ्या कीर्तनाची खोबी महाराज, माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर तो माणूस 100 वर्ष जगवतोय. माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्ष दुसरा बांगला होतोय. आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठुलं बाकीचे विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. विनोदाचा भाग सोड महाराज, पण पाया पडतो आजच्या सगळ्या कीर्तनात बसलेल्या माणसांच्या, थोडा हसत जा बस. विनोद नाही महाराज, हसलं पाहिजे माणसं, हसलं याच्यासारखंच हसलं पाहिजे, हसलं पाहिजे. विनोद नाही, हसलं पाहिजे. आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात असतात प्युअर मुक्या माझाची असतात. जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जी हळूच बोलतात लफड्यावर असते. जी माणसं तब्येती जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शांग कमी असते. असंच असणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान, सगळ्यात मोठा, कॅमेरावाला आपल्याला हास म्हणतोय. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माईल, त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. आपल्याला ते म्हणते, आपल्याला म्हणते स्माईल, आपण व्हायचं असंच असणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. म्हणून तर आजच्या अभंगामध्ये नामदेवराय नियम करतात काय,
करा आणि कोणता तरी एक नियम करा. आता एवढं मोठं सुंदर या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सर्व तरुणांनी केलंय ना, म्हणून आता आपल्याला आपल्या नगरीमध्ये काही एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण नुसती कीर्तन ऐकू नका मारा. आता आम झालाय सांगायचा धंदा, तुम झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालो पैसे कमाय, तुम्ही लागले जमिनी काय. चला आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण चांगलं सांगणं माझं काम आहे. आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असा संकल्प करा, किती राख नदीत टाकू नका, घरी घेऊन या. गोणीमध्ये भरून घरी घेऊन या आणि शेतामध्ये खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. सगळ्यात कल्याणाचं. कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. महिला मंडळ, तुमची सासू मेली का उश्या गोदाड्या गाद्या चालली थोबडवाशीत नदीला घेऊन, आजपासून टाकायच्या नाही. चांगल्या असन धुवून वापरा, नसन पेटून द्या, पण नद्या स्वच्छ ठेवा. हा. आणि दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्हाला जर नदी टाकायचंच असलं तर म्हातारीच्या गळ्यातली मणी टाका, नाकातली नट टाका, कानातलं टाका. पण आजपासून जर तुम्ही उशान गोधड्या गाद्या जर नदी टाकल्या, तुम्ही पुढच्या साप्त्या लोक राहत नाही. हे ध्यानात ठेवा. विरोधाचा भाग सोडा महाराज, पण नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झालं असेल, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक, हे जे रोग आहेत, तुम्ही एक अभ्यास करा सगळे एज्युकेटेड लोक. पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हताच. नव्हतं मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ॲटम आला कुठून बरं? आज सगळं खेळ कधी झाला? या आता तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या. अरे तू वाढतोय ना, पण गपची बस ना. आधी पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक? पेशी वाढण्याचं कारण आहे का? एक, व्यायाम नाही. 2, 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते आणि या मसालेयुक्त पदार्थांमुळं माणसांना प्रॉब्लेम आलेत. व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढल्या. आता डॉक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक काय होतो? अटॅक हा रोग नाही. असं तर डॉक्टरला का आला? त्याच्यात उशाला गोळ्या होत्या. अटॅक हा जळकाट माणसांना येतोय. दुसऱ्याच्या दारा पुढं नवीन पाहिली मग बाकीची म्हणले पाहुण्याची होती चायले मी आला ना. हो, आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो, त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला. एक, बोलणं बंद झालंय. लोक बोलणं, जो प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत पप्प्याची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय यांनाच माहिती आहे, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. पूर्वी शिदगार का व्हायचा, आता एसटी आली बी गेली बी, कानात वायरी, नुसतं सोलायचं. अहो, एका बाईनं भात खाल्यावर वरण मागितलं, तिला समजण्याचं आपण काय खाल्लं, कानात वायरी, नुसतं सोलाय. अहो, एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलं. ते कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले. पागल झाली महाराज माणसं. अहो, 2 कॉलेजच्या अवलती मोटरसायकलवर चालल्या. एक गाडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात. बाबूराव आला, धनगरवाड्यात घुसला. सगळं झालं, कुत्रच आडवं आलं, वायरच गुतली, मिळालंच. पागल झाली महाराज माणसं. अहो, एक तर लघवीला गेला आणि फोन आला. मग चैन तर खोलाव का नाही? चैन सुद्धा खोली नाही, अख्या बुटात पाणी गेलं त्याच्या. पागल झाली महाराज. पागल झाली महाराज मला. तुम्ही असा आता आम्ही येतो चहा घेऊन. पागल झाली महाराज माणसं. मोबाईलला पार पागल करून सोडली. महिला मंडळ, जोळीमध्ये पोरग रडतंय, जोळीमध्ये पोरग रडतंय. त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक
लागली. आईनं ते झोळीतून खाली काढलं आणि फरशी उठवलं आणि दूध तापवाई गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटतही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला. आता दूध पोराच्या हातात देऊन बोलाय का रोग झाला का? वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिलू नाका दूध पिऊन गेलं. हा विनोद नाही, हा विनोद नाही महाराज. तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं होतं. आणि हा मोबाईल मुळे संवाद संपला. हो माणसाचा सोडा, नवरा बायकोचा संपला. अहो एका खाटावर दोघं बोला ना, दोन कोपऱ्यात दोघं, याचा पबजी तिचा टिकटॉक. 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1 मोबाईलमुळे माणसं बोलायची बंद झाली. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसा द्या, येड्या बाबडीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला शेंगा काऊन नाही यंदा? 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळे मेंदू खराब झाले. 4 मोबाईलमुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5 मोबाईलमुळे दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. आणि 8 मोबाईलमुळे झोप गेली, झोपती नाही. ह्या मोबाईल वापरणारी आवलती नाही, या झोपती नाही. अहो नेहमी रात्री एकानं गोदडी फाडली, टार टार गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना, आज गोदडी फाडली, याला झालं काय? तिची फॅमिली सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला फाडी ना. हा विनोद नाही, हा विनोद. आणि ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या. आणि त्याच्यामुळं अटॅक काय येतो? कशाचंही टेन्शन हो लोकांना. अहो शेतातून आला आणि चुलील 2 तांगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या, तो म्हणला मी टेन्शन मध्ये. बायको म्हणली काय काय होईन या देशाचं? ती म्हणली देशाचं मोर द्या, दोतार राळाल तेवढं वाडा, नाही तर सकाळी लुंगी लावा लागेल एकच दोतारी. टेन्शन मध्ये मारण. आणि त्याच्यामुळं अटॅक येतो. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. 1 काल काय झालं आठवू नका, काय चिंता करायची. कॉलेजला असताना पोरीन तुला धोका दिला, देऊ दे तुला एकट्याला दिला का? अरे असे 3 मेले, तू 4था येड्या. पोरीसाठी मरतो का दरिद्र रे भंगरी यार, सिर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी मरतो का? 1 काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका. अटॅक गेला, अटॅकला दुसरं औषध, अटॅकला दुसरं औषध. भांडणाचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका, जय आहे. आता भांडणं करायचे, मारामारी करायची, दगली करायची, बोक्सान बोक्षी करायचे दिवस आता राहिले नाही. कायदा कडक झालाय. या 10 वर्षात महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करतंय. नंबर 1. बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करावं? पोरगी पळून गेली, बरं आपली गेली ना, चाललाय ती पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्या आत घेतलं पाहिजे. इकडे पोरगी गेली का तू, हातल्या खोलीत चाल. एक दांडकत राहता हातात, 2-4 लावणे आणले पाहिजे नुसत्याच्या. तू का जापाला वाचला होता का? पोरगी पळून गेली मला सांगायला, पोर सापडत नाही त्यावर तुला सोडित नाही, बसात. काय आई बापन काय? आता सध्या पेपरला एक बातमी असते बघा, पेपरला एक बातमी असते. अल्पवयीन मुलीला फुस लावली, अल्पवयीन मुलीला फुस लावली, अल्पवयीन मुलीला फुस लावली. आता छापणारे पहा किती हुशार आहे. 15 वर्षाची टोनगी ती, आणि तिला काय म्हणत्या? अल्पवयीन. आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षा कोणाला देत्या? पोराला. आरोप कोणावर ठेवता? पोरी दोष नाही का? 15 वर्षाची टोनगी आली ती, तिला समजत नाही का हे पोरगा आपल्याला फसवत आहे. त्यांनी दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्यांनी दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून बोंबलं थिंडतीन, परत भुकती. तुला लाज नाही वाटत?